सह्याद्रीच्या डोंगररांगा, हिरवीगार जंगले, समुद्रकिनारे आणि शिवकालीन इतिहास जपून ठेवलेला कोकणातील एक सुंदर तालुका म्हणजे मंडणगड. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात वसलेला हा तालुका फक्त निसर्गासाठी नाही तर आपल्या ऐतिहासिक किल्ल्यांसाठी, प्राचीन संस्कृतीसाठी आणि मराठ्यांच्या इतिहासासाठी देखील प्रसिद्ध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंडणगड नाव कसं पडलं. मंडणगड या नावाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. काही इतिहासकारांच्या मते येथे पूर्वी मंडण नावाचा स्थानिक सरदार किंवा राजा होता. त्याच्या नावावरूनच या भागाला मंडणगड असे नाव पडले. तर काही लोकांच्या मते डोंगररांगांवर वसलेला किल्ला आणि त्याभोवतीची वस्ती यामुळे या भागाला गड हे नाव जोडले गेले असावे. मंडणगडचा परिसर प्राचीन काळापासून व्यापार आणि संरक्षणासाठी महत्त्वाचा भाग, त्यामुळेच या तालुक्याला मंडणगड हे नाव पडलं असेल असं गृहीत धरलं जातं. प्राचीन इतिहास काय आहे या मंडणगड किल्ल्याचा आणि या मंडणगड तालुक्याचा, चला पाहूयात. कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांप्रमाणेच मंडणगडचा इतिहासही हजारो वर्षांपूर्वीचा होता आणि हजारो वर्षांपूर्वीपासून हा सुरू आहे असं म्हटलं जात आहे. पूर्वी या भागावर सातवाहन, चालुक्य, शिलाहार, यादव राजवटींचा प्रभाव होता. अरब व्यापारी कोकण किनारपट्टीवर व्यापारासाठीच येत असत. त्यामुळे या भागात सांस्कृतिक आणि व्यापारी विकास झाला असं म्हटलं जात आहे. नद्यांमुळे आणि समुद्राजवळ असल्यामुळे मंडणगड परिसर हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध मानला जायचा. शिवकाल आणि मंडणगड यांचं काय नातं आहे, कशा प्रकारे शिवकाल आणि मंडणगड पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंडणगड परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी अनेक किल्ले जिंकले आणि बांधले. मंडणगड किल्ला हा त्यापैकी एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो. हा किल्ला डोंगरावर बांधलेला असल्यामुळे आसपासच्या भागावर लक्ष ठेवणे सोपे जात होते. शत्रूंच्या हालचाली पाहण्यासाठी आणि संरक्षणासाठी हा किल्ला उपयुक्त होता. त्यामुळे शत्रूंवरती उंचावरून नजर ठेवणे आणि शत्रूंच्या हालचाली पाहणे हेतून सहज शक्य होत होते. मराठा साम्राज्य आणि जंजिऱ्याच्या सिद्धी यांच्यातील संघर्षात कोकणातील किल्ल्यांना खूप महत्त्व होते. मंडणगड परिसरही त्या संघर्षाचा एक भाग मानला जातो. शिवाजी महाराजांच्या आरमार धोरणामुळे कोकणातील भागांना व्यापारी आणि लष्करी महत्त्व प्राप्त झाले आहे. ब्रिटिश काळ काय होतं इथे ब्रिटिश काळ, चला पाहूया. पुढे मराठा साम्राज्य कमकुवत झाल्यानंतर ब्रिटिशांनी कोकणातील अनेक भागांवरती नियंत्रण मिळवण्याचे सुरू केले होते. ब्रिटिश काळात मंडणगड हा शेती आणि छोट्या व्यापारांसाठी ओळखला जाऊ लागला. आंबा, नारळ, सुपारी आणि भात शेती येथे मोठ्या प्रमाणावर केली जात होती. कोकणातील इतर भागांप्रमाणेच रोजगारासाठी अनेक लोक मुंबईकडे स्थलांतरित झाल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे. संस्कृती आणि परंपरा इथली कशी आहे, चला पाहूयात. मंडणगड तालुका कोकणी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोक मुख्यतः शेती, मासेमारी आणि लहान व्यवसाय करतात. गणेशोत्सव, शिमगा आणि होळी हे सण येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. कोकणी घरे, लाल मातीचे रस्ते. मंडणगड तालुका हा फक्त इतिहासासाठीच नाही तर निसर्ग, समुद्रकिनारे, किल्ले आणि शांत गावांसाठी देखील प्रसिद्ध आहे. कोकणातील पारंपरिक जीवन अनुभवायचं असेल तर मंडणगड तालुका एकदम योग्य मानला जातो. मंडणगड हे तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे. डोंगररांगांनी वेढलेले हे गाव शांत आणि नैसर्गिक सौंदर्यानं भरलेलं आहे. येथील मंडणगड किल्ला हा मुख्य आकर्षण आहे. किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर आणि
हिरवीगार दऱ्या खूप सुंदर दिसतात. पावसाळ्यात समुद्र संपूर्ण परिसर हा धुक्याने झाकलेला दिसतो. त्यामुळे अनेक पर्यटक येथे ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी सुद्धा येत असतात. बाणकोट गाव आणि तेथील किल्ला. बाणकोट हे मंडणगड तालुक्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ एक आहे. येथील बाणकोट किल्ला सावित्री नदीच्या मुखाजवळ समुद्रकिनारी बसलेला आहे. हा किल्ला पूर्वी व्यापार आणि संरक्षणासाठी वापरला जात होता. ब्रिटिश काळात या किल्ल्याला फोर्ट व्हिक्टोरिया असेही नाव देण्यात आले होते. किल्ल्यावरून दिसणारा समुद्र, नदी आणि सह्याद्री पर्वतरांगांचा नजारा अत्यंत सुंदर दिसतो. वेळास गाव हे मंडणगड तालुक्यातील प्रसिद्ध असे एक ठिकाण आहे. वेळास गाव हे संपूर्ण महाराष्ट्रात टर्टल फेस्टिवलसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे ओलिव्ह रायडली जातीच्या समुद्र कासवांची अंडी सुरक्षित ठेवली जातात आणि नंतर लहान कासवांना समुद्रात सोडले जाते. पर्यावरण संवर्धनाचं हे एक मोठं उदाहरण मानलं जातं. वेळास बीच शांत, स्वच्छ आणि नैसर्गिक सौंदर्यानं भरलेला आहे. हरणे आणि आसपासचा किनारी भाग. मंडणगड तालुक्याच्या आसपासचा किनारी भाग मासेमारी आणि समुद्र जीवनासाठी प्रसिद्ध आहे. येथील मच्छीमारी संस्कृती, कोकणी घरे आणि समुद्रावरील जीवन पर्यटकांना आकर्षित करतं. सकाळच्या वेळेला बोटीने भरलेला समुद्र किनारा खूप सुंदर दिसतो. सावित्री नदीचा परिसर. सावित्री नदी हा मंडणगड परिसरातील महत्त्वाचा नैसर्गिक भाग आहे. नदीच्या किनाऱ्यावर हिरवीगार झाडं, छोटे घाट आणि शांत वातावरण पाहायला मिळतं. पावसाळ्यात नदीचं सौंदर्य आणखी वाढतं. अनेक लोक येथे पिकनिक आणि फोटोग्राफीसाठी सुद्धा येतात. मंडणगड तालुक्यातील अनेक गावं आजही पारंपरिक कोकणी संस्कृती जपून आहेत. लाल मातीचे रस्ते, कौलारू घरे, नारळ आणि सुपारीची झाडं, आंब्याच्या बागा, शांत वातावरण ही या भागाची खास ओळख आहे. येथील लोक अतिशय साधे आणि पाहुणचारासाठी प्रसिद्ध मानले जातात. मंडणगडमध्ये पारंपरिक कोकणी जेवण मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. इतिहास, समुद्र, किल्ले, नद्या आणि कोकणी संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणजे मंडणगड तालुका. जर तुम्हाला शांत आणि नैसर्गिक पर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल तर मंडणगड हा कोकणातील एक उत्तम पर्याय मानला जातो. रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहास मालिकेतील हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या तालुक्याचा संपूर्ण इतिहास.